नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि आजचा दिवस आहे आमचा इकडचा दुसराच म्हणता येईल फिरायचा, आणि तसा तिसरा ब्लॉग असेल हा. आणि आज आम्ही निघालो आहे इकडच्या एका लोकरूम आयलंडला, आणि त्याच्यानंतर आम्ही दाखवणार आहे की मला वाटतं की इथून जायला एक अर्धा तास लागतं ते लोकरूम आयलंडला. आणि फेमस आहे, आणि ते ह्याच्यासाठी फेमस आहे तर गेम ऑफ थ्रोनचं जे थ्रोन आहे ते तिथे ठेवलेलं आहे. म्हणजे त्या सिरीजचा जो प्रोड्युसर होता त्यांनी ते गिफ्ट केलं आहे ह्या कंट्रीला. सो ते लोकरूम आयलंडवर आहे, ते आपण बघणार आहे. त्याच्यानंतर तिथे त्या आयलंडवर खूप सारे मोर आहेत, खूप जास्त, आणि ससे पण आहेत. आणि दुसरी गोष्ट आहे म्हणजे तिकडे एक मिलिटरी फोर्ट पण आहे, आणि स्विमिंगला छोटे छोटे बीचेस आहेत. तर आम्ही विचार केला की आज आपण ते आयलंड करूया. इकडनं बोटीने त्याला जायला 15 मिनटं लागतात फक्त, आणि मग यायला पण 15 मिनटं. आणि पर पर्सन तिकीट आहे 30 युरोचं, पर पर्सन 30 युरोज. तर मग आम्ही तिकडे निघालो, आणि चला तुम्हाला पण तिकडचा आज मस्त मस्त असा व्ह्यू दाखवेन, आणि काही वेगळं आहे, आणि मोर जवळून दिसला तर त्याचं पण शूट घेईल. तर इकडे रेडी आहे आमचा गौरव, आणि मी आज जरासं असं युरोपियन स्टाईलमध्ये स्कार्फ लावलं आहे. आणि आजचं पण ऊन तेवढंच आहे 26 डिग्री, त्यामुळे छान करपणार आहे आम्ही दोघं परत. चला तर मग भेटूया आपण, आता तिकडे जाऊया, ते बोटचं तिकीट घेऊया, आणि मग बोटमध्ये बसल्यावरती मी तुम्हाला दाखवते. ओके. आता इथे तुम्हाला गौरव दाखवते आम्ही लोकरूम आयलंडसाठी जाण्यासाठी काढलेलं तिकीट, आणि समोर तुम्हाला दिसते आता ही आलेली आहे आमची बोट. तर जवळपास अर्धा तासाला लोकरूम आयलंडला जाण्यासाठी आपल्याला ह्या बोट्स येतात, आणि तिकीट काढल्यावरती असं लाईनमध्ये थांबायचं. त्या दिवशी खरं तर जास्त गर्दी होती, कारण आम्ही सकाळी निघालो होतो त्याच्यामुळे. आणि जे सेंट जॉन स्पॉट आहे तिथेच ह्या बोट्स थांबलेल्या असतात. तर आता आम्ही बोटमध्ये बसलोय, आणि खूपच गरमी. किती डिग्री आता तुम्हाला दाखवलं मी, बोट आलेली ती, आणि स्कॅन केलं म्हणजे त्यांनी फक्त तिकीट ऑनलाईन काढलेलं. 28 डिग्री तर आणि 28 डिग्री टेम्परेचर आहे, जाम गरम होत आहे. आता ह्या बोटनी फक्त 15 मिनटं लागतात आपल्याला पोहोचायला, आणि 15 मिनटात आपण त्या आयलंडवरती पोहोचून जाऊया. तर आता आपण पोहोचलेलो आहे लोकरूम आयलंडला, आणि इथे तुम्हाला दिसतच आहे त्यांच्या भाषेमध्ये सुद्धा लिहिलेलं आहे, आणि तिथे काही पॉईंट्स बघायचे तेही लिहिलेलं आहे. सो फायनली आम्ही आता लोकरूम आयलंडला पोहोचलो. हे बघा इथे मॅप आहे, आणि काय काय पॉईंट्स आहेत फिरायला ते मेन्शन केले. नंतर लास्ट बोट कधी आहे ते पण दिलंय, आणि हे त्यांच्या लँग्वेज इथे इंग्लिशमध्ये पण दिलेलं आहे. लोकरूम रिझर्व आहे, तिकडे ॲनिमल्स कुठले आहेत, काय काय करायचं काय काय नाही, असं जनरल इन्स्ट्रक्शन दिलेत. आणि इथे ह्या गोष्टी पण दिल्यात बघायच्या दिसते. तर आता आपण आतमध्ये चाललोय, आणि बघूया की कुठले कुठले पॉईंट्स आधी कव्हर करता येतील. मग आपण मस्तपैकी बीचवर पण जाणार आहे थोडा वेळ. मस्त इकडे मोर खूप दिसतात, तर बघू आपल्याला किती मोर दिसत आहेत आणि ससे. तर आता फिरून बघूया. तुम्ही आता हा जो समोर दिसतोय तो फोर्ट रॉयल आहे, आणि तिथेच आम्हाला मोर दिसलाय एक. आणि हा मिलिटरी फोर्ट आहे, जवळपास 1200-1300 मधलाच आहे. ह्याची जास्त हिस्ट्री पण माहिती नाही आहे. जेवढं मला एवढं माहिती पडलं की हा मिलिटरी फोर्ट होता, आणि बराचसा असा पडलेला पण आहे, पण तरी पण त्यांनी छान मेंटेन केलाय. आणि इथे दिसलेला आपल्याला मोर. चला आता पण पुढे पुढे बघत जाऊया, पॉइंट कव्हर करत. बघताय किती चढ आहे, एकदम स्टीप आहे. 45 डिग्री 45 किंवा 30 डिग्रीवर आहे.
आणि ऊन पण वरनं इतकं आहे, झाड आहेत पण एकदम अशी उभी आहे ती समोर दिसत, तर त्याच्यामुळे काही सावली पण नाही आहे आणि मस्त दम लागतोय चढताना. चला पण हळूहळू जाऊया वरती. भयानक थकलेलो आम्ही आणि असंच हळू-हळू चढत-चढत आम्ही त्या फोर्टवर जात होतो आणि हा होता तो फोर्ट रॉयल आणि तिथे आम्ही पोहोचलो आणि पोहोचल्यावरती फक्त एवढीशी अशी कमान होती म्हणजे आणि तिथे आतमध्येही असं सहज असं बघायला काही नव्हतं. तो आम्ही आतमध्ये एंटर केलं आणि जास्त काही नाही. खाली गेल्यावर काही शिड्या होत्या आणि बस इतकंच हा फोर्ट रॉयल होता. सो हा पण एक फोर्ट आहे आणि आधी आता रॉयल फोर्टला आम्ही जाऊन आलो आणि इथे आता मेन तुम्हाला ज्याच्यासाठी हे फेमस आहे, गेम ऑफ थ्रोनचा थ्रोन, तर इथे ठेवलंय. आणि हे का ठेवलंय तर त्या सिरीजचा जो प्रोड्युसर होता त्यांनी हे ह्या कंट्रीला गिफ्ट दिलंय. सो तर चला आपण ते थ्रोन बघायला जाऊया आता. हे सगळं ओल्ड आहे बघा, डिझाईन केलेलं सगळ्या ओल्ड ह्या फोर्टच्या गोष्टी तिथे ठेवलेल्या आणि खूप छान आहेत. आय थिंक हे बाथचं वगैरे असेल मला वाटतंय, बाथ टब समथिंग. खूप सुंदर आहे, खूपच जास्त. आणि आता आपण आलेलो आहे प्रेस्टिजियस गेम ऑफ थ्रोनचं थ्रोन. चला काम बघतोय तर काय तरी इथे लाईन लागली होती लिटरली थ्रोन सोबत फोटो काढण्यासाठी आणि तुम्ही समोर बघताय आणि सगळेजण लाईनमध्ये थांबलेले. मग आम्ही हे बघत-बघत गेलो आणि लाईनमध्ये थांबून गेलो. का तर आम्हाला इथे थ्रोन सोबत फोटो काढायचा होता आणि पुढे तुम्ही बघायलाच आमचे फोटो. आणि आता इथे तुम्हाला जे पॉइंट्स दिसतात, मला वाटत नाही इतकं क्लॅरिटीमध्ये असेल, पण हे गेम ऑफ थ्रोन्सचे फिल्मिंग लोकेशन्स होते, जे की क्रोएशियामध्ये शूट झालेलं. जे पॉइंट्स होते, मला वाटतं ऑलमोस्ट ही सीरीज इकडे शूट झाली आहे. तिथे ब्लू कलरचे पॉइंट दिसतात, तर त्या पॉइंटवरती सगळे सीन्स वगैरे शूट झालेले आहेत आणि तिथला हा मॅप होता. देन अगेन गौरवनी लोकेट केलेत बघा तुम्हाला ते पॉइंट्स आणि ही सिटी वॉल आहे, जी ओल्ड टाउनची, तर तिथेच हे सगळे पॉइंट्स आहेत. मी बऱ्यापैकी कव्हर केलेत ते पॉइंट्स. आणि आता इथे मी तुम्हाला दिसेल त्या थ्रोनवर बसलेली मस्तपैकी फोटो काढून घेतला. त्याच्यानंतर गौरवचा सुद्धा फोटो काढला. तुम्ही इथे बघताय आम्ही ज्या रेस्टॉरंटला बसलो आता लोकरूम आयलंडवर, तिथे हे बघा लांडोर फिरतंय आणि इथे मोर पण फिरतात आणि पूर्ण झाडीमध्येच आहे, म्हणजे झाडं आहेत मध्ये-मध्ये आणि त्यातच हे रेस्टॉरंट आहे. त्यामुळे एकदम भारी वाटतं, एकदम थंड वारं आणि इथून खाली गेलं की लगेच बीच आहे. हे छोटं नाही, बरंच मोठं आयलंड आहे. आता तुम्ही फोर्ट्स वगैरे बघितलं, मी गेम ऑफ थ्रोनचं थ्रोन बघितलं तुम्ही आणि आता आम्ही म्हटलं की आता जरा थकलोय, तर आता आपण मस्तपैकी खाऊन घेऊया. सो त्याच्यामुळे आम्ही आता मस्त खाणार आणि आम्ही आता ऑर्डर देतो. आता आमचं मेनू कार्ड आलंय आणि मला वाटतं आपण सी साईडला आहे, तर जरा सी फूड तर बघू कुठला तरी फिशचं डिश आम्ही ऑर्डर करतो आता आणि एकदम भारी वाटतं आता जरा ऊन कमी झालंय त्याच्यामुळे फिरायला आणि बघायला पण बरं वाटतंय. नाहीतर इतका वेळ एवढं ऊन होतं. आम्ही त्या फोर्टला गेलेलो त्या तिकडे फुल घामाघूम झालेलं आणि आजचा जर आपला असा लुक वेगळा आहे स्कार्फमध्ये. सो कसं वाटतं ते नक्की सांगा कमेंट सेक्शनमध्ये. हाऊ एम आय लुकिंग टुडे? बरं वाटतं आता. आणखी आम्ही 1 तासभर फिरू इकडे. आता बीचवर जाणार आहे खाऊन झाल्यावरती आणि मग त्याच्यानंतर परत बोटीनी मेन ओल्ड टाऊनला जाणार. मग बीचवर थोडा वेळ असं जाऊ पाण्यामध्ये वगैरे आणि मग येऊ. धिस इज आवर टुडेज लंच मेनू. मी घेतलेले फ्राईन क्रिस्पी प्रॉन्स, गौरवनी घेतलेलं मला वाटतंय त्याचं होतं साल्मन आणि टुना फिशचं सलाद आणि तिथूनच आम्ही जायला निघालेलो बीचवरती. तर तुम्ही माझ्या आजूबाजूला बघता किती सारे मोर आहेत. खरं म्हणजे हे सगळे मोर पण होते, त्याच्यानंतर लांडोर होते, त्यांची पिल्लंसुद्धा तिथेच होती आणि आता हा दिसतोय तुम्हाला आहे लोकरूमचा बीच. आम्ही तिथे एन्जॉय केलं आणि त्याच्यानंतर आता आम्ही पुन्हा निघालेलो आहे आमच्या परतीच्या प्रवासाला.
तुम्ही बघताय जेव्हा आम्ही परत एकदा ओल्ड टाऊनला म्हणजे आम्ही हॉटेलवर निघत होतो तिकडनं, तेव्हा हा जातानाचा दिसतोय तुम्हाला पूर्ण ओल्ड टाऊनचा व्ह्यू. म्हणजे त्या अड्रियाटिक सीमधून जे आजूबाजूला वसलेलं हे शहर आहे डुब्रॉनिक, तर ते असं दिसतं आणि खरंच खूप सुंदर आहे. समोर अगेन तुम्हाला दिसतो हा पण एक छोटा दुसरा एक बीच होता. म्हणजे निअर बाय हॉटेलच्या आमच्या, पण आम्ही गेलो नाही. पण बोटमधून जाताना हा असा काही नजारा तुम्हाला बघायला मिळतो. सुंदर. हे तर आज आपल्या सेकंड डेला फिरतोय जो ब्लॉग आहे तो कंटिन्यू. लोकरूमवरून आलो आम्ही मस्त आणि मग थोडंसं रेस्ट केलं. मस्त बीचवरती जरा असं पाण्यात गेलो, मज्जा केली आणि मग आल्यावरती थोडं रेस्ट केलं आणि परत एकदा आउटफिट चेंज करून आम्ही आता चाललोय केबल कारला, जे फेमस आहे इकडे. आणि ती मी तुम्हाला एक होल पूर्ण व्ह्यू दिसतो सिटीचा वरून. सो आम्ही तो कॅप्चर करायचा ट्राय करू वरती गेल्यावरती. आणि केबल कार आता जस्ट आलीच आहे, आम्ही त्या केबल कारमध्ये बसणार आहे. आणि तुम्ही पण आमच्यासोबत तो व्ह्यू नक्की एन्जॉय करा आणि सांगा कसा वाटतोय. सो आता आम्ही बसलोय केबल कार मध्ये आणि ती हळूहळू हळूहळू वरती चालली आहे. आणि तुम्हाला व्ह्यू दिसेल जो की गौरव दाखवतोय. गौरव तुम्हाला कॅमेऱ्यात दिसेल आणि व्ह्यू पण दिसेल. आणि असं उतरतानाचा व्ह्यू कळेल तुम्हाला. आमची केबल कार वरती वरती जाते आणि आता ही अशीच वरती जाणारी केबल कार मधून तुम्हाला दिसेल की खाली असलेली घरं युनिक दिसतात, कारण की त्यांचं जे वरचं छप्पर आहे ते कौलारू दिसेल तुम्हाला ब्राऊन कलर मध्येच. आणि त्याच्यानंतर वरती जाताना मध्ये जसं जंगल दिसेल. आणि खरं तर हे शहरच असं म्हणू शकता की तुम्ही असं वरती डोंगरावरती आहे, त्यामुळे ती घरं डोंगरावर, बाजूला असलेला समुद्र अशा प्रकारे बनलेला आहे. त्यामुळे बघताना तो व्ह्यू खरंच खूप छान दिसतो. मी बऱ्याचदा व्ह्यू व्ह्यू म्हणते कारण खरंच ते वर्थ होतं. आणि आता तुम्हाला ह्या साईडनं कळेल की तो कसा दिसतोय. घरं अशी उंचावर आहेत, खाली रोड दिसेल, तिकडे समुद्र दिसतोय आणि असा तो पूर्ण नजारा आम्ही त्या केबल कारमधून बघून एन्जॉय करत होतो. आणि मला वाटतं काही सेकंदमध्येच आमची केबल कार त्या पॉईंटपर्यंत पोहोचून सुद्धा गेली लगेच. आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवणार आहे की त्या वरती गेलेल्या केबल कार नंतर आम्ही एका पॉइंटवरती जाऊन तिथून जो काही पूर्ण नजारा आपल्याला त्या खाली ओल्ड टाऊनचा दिसतो, त्याच्यानंतर आपल्याला तिथून लोकरूम आयलंड दिसतं. तर हे सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि मी तुम्हाला ज्या पॉइंटबद्दल बोलत होते, केबल कारमधून उतरल्यावरती हा पॉइंटवरती येऊन आम्ही बघितलेला आहे पूर्ण डुब्रोनिक ओल्ड टाऊनचा नजारा. तुम्ही माझ्यासोबत तुम्हीही एन्जॉय करा. त्या समोर आहे लोकरूम आयलंड, त्याच्यानंतर इथे तुम्हाला मी दाखवले ओल्ड टाऊन आहे. आणि हे सगळं शहर, समुद्र आणि संध्याकाळी आपल्याला दिसणारा मस्त असा सूर्यास्त. काय म्हणाल ह्या कॉम्बिनेशनला तुम्ही सांगा? सो फायनली तुम्ही आता बघता की आम्ही केबल कारनी वरती आलो होतो आणि मस्त पैकी फोटो काढले, खूप शूट केलं आणि हा मस्त सेट एन्जॉय करतो. इथून वरती ते म्हणजे
कुणाला यायचं असेल ना तर केबल कारनी ह्या इव्हिनिंगला म्हणजे सनसेट बघायला यायला पाहिजे ह्या पॉइंटला, तर वरती एकदम. आणि आजचा दिवस हा मी अशा प्रकारे हा सनसेट बघून संपवते. तर नक्की सांगा तुम्हाला ब्लॉग कसा वाटला, आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, आणि हे डुब्रोनिकची सिरीज तुम्हाला कशी वाटते नक्की सांगा. तर ह्या नोटवरती मी आज डे 2 इथं संपवतीये, आणि उद्या परत भेटूया आपण डे 3 मध्ये. तोपर्यंत बाय बाय. काश ऐसा